मुंबई आणि उपनगरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालंय। पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या गंभीर घटना समोर येत आहेत। यातच मुंबईतल्या चेंबूर भागात एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी दुर्घटना समोर आली आहे। चेंबूरमधल्या 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळकरी मुलांच्या व्हॅनवर एक भलं मोठं झाड कोसळलं। त्यामध्ये एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। बसमध्ये 12 शाळकरी मुलं होती। 5 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत। 4 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे। या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मुंबईत पावसामुळे दरवर्षी अशा दुर्घटना होतात। यातून पालिकेने काही धडा घेतलाय का? पालिकेच्या मान्सूनपूर्व कामावरच यामुळे एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित होते। घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी प्रशांत बडे आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, अत्यंत धक्कादायक घटना, एका विद्यार्थ्याचा अशा प्रकारे जीव जातो। मुंबईमध्ये अनेक स्कूल बसेस चालत असतात, रस्त्यावर अनेक झाडं देखील आहेत। पावसाळ्याची सुरुवात आहे आणि अशा प्रकारची घटना घडते। प्रशांत, खरं तर अतिशय दुःखद आणि धक्कादायक अशी ही घटना आहे। कारण माझ्या मागेच तुम्ही व्हॅन पाहू शकता। ह्याच व्हॅनमधून साधारणतः 12 विद्यार्थी जे आहेत ते आपल्या घराकडे निघालेले होते आणि या 12 विद्यार्थ्यांमधील साधारणतः 5 विद्यार्थी जे आहेत ते गंभीर जखमी झाले आणि या गंभीर जखमींमध्ये एक विद्यार्थ्याचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ही शाळा जी युनिव्हर्सल स्कूल आहे त्या युनिव्हर्सल स्कूलमधून हे विद्यार्थी जे आहेत ते घरी परतत असताना हा अपघात झालेला आहे। 11 नंबरचा हा रस्ता आहे, सीसी रोड आहे आणि या सीसी रोडचं काम आत्ताच आपण जर बघितलं तर नुकतंच पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि या सीसी रोडच्या कामामध्येच या झाडांची मुळं काही तुटली गेलेली आहेत का आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे का, हा सगळाच तपासाचा भाग असेल। मात्र सध्या आपण जर बघितलं तर ही व्हॅन जी आहे ती बाजूला करण्यात आलेली आहे आणि या व्हॅनच्या मागे हे जे झाड होतं ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि एकूणच विहान श्रीवास्तव असं जो मृत विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे। या 5 विद्यार्थ्यांना जवळील झेन रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि यामध्ये जो विहान आहे त्याचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। घटनास्थळी मुंबईच्या महापौर ऋतू तावडे असतील, उपमहापौर संजय घाडी असतील किंवा सर्वच पक्षातले नेते जे आहेत त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्यांनीच मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या या कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। विरोधक तर या संदर्भात टीका करतायत, मात्र सत्ताधाऱ्यांनी देखील या संदर्भात आता चौकशीची मागणी केलेली आहे। गेल्या काही वर्षात मुंबई उपनगरांमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात झाडं कोसळून लोकांचे दुर्दैवी मृत्यू होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये आता एका 11 वर्षाच्या मुलाचा बळी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेवर टीका होताना आपल्याला पाहायला मिळते। प्रशांत, या सगळ्या संदर्भात पोलीस देखील तिकडे उपस्थित आहेत घटनास्थळावर। पोलिसांकडून काही माहिती कळते आपल्याला? पोलिसांशी तू संवाद साधू शकतोस का? खरं तर ही घटना साधारणतः 3 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी झाली आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता काही अधिकारी आहेत, आपण त्याच्याकडून सर नेमकी किती वाजताच्या दरम्यानची घटना होती, किती मुलांचा गुन्हा वगैरे दाखल झाला? नाही सांगतील ते आपण जर बघितलं तर या ठिकाणी वरिष्ठ जे आहेत या संदर्भातली माहिती ते असं ते सांगतायत। मात्र उपायुक्त समीर शेख यांनी जी माहिती दिलेली आहे यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आहे त्यांनी सांगितलेलं आहे। तर 4 विद्यार्थी या ठिकाणी अजूनही जखमी आहेत। त्यांच्यावर या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक क्रेन या ठिकाणी आणण्यात येते आहे। आपण जर बघितलं तर या क्रेनच्या साहाय्याने आता ही जी अपघातग्रस्त बस आहे तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे। या सगळ्या ठिकाणी जे या ठिकाणी जे पत्रकार या ठिकाणी याचं या वृत्तांकन करतायत त्यांना पोलीस या ठिकाणावरून दूर करतायत। या क्रेनच्या साहाय्याने आता ही अपघातग्रस्त नक्कीच त्याच्यामुळे पावलं टाकण्यात येत आहेत। प्रशांत, तुझ्याकडनं या बातमीचे ताजे अपडेट जाणून घेऊ। मात्र एक अतिशय धक्कादायक घटना ज्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याचा जीव जातो, एक झाड पडतं आणि विद्यार्थ्याचा जीव जातो। घटना गंभीर आहे। पाहूया आता येणाऱ्या काळामध्ये कशी पावलं या संदर्भात टाकली जात आहेत ती। तुर्तास धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर ऋतू तावडे यांनी या संदर्भात काय म्हटलेलं आहे नेमकं ते बघूया। एका स्कूल बसवर झाड कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये काही मुलं जखमी झालेली आहेत आणि त्यांना नजीकच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मी राहुल शेवाळे आणि काते यांना सांगितले त्यांची संबंधित डॉक्टरांशी देखील बोलून त्यांच्यावर योग्य ते तात्काळ उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत।
इथल्या लोकांनी जर लेटर दिलं असेल ह्या झाडाचं जे पडलं आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांचं काम नाहीये का 100% आहे. पण कधी कधी आपण बोलतो की प्रशासनामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कधी कधी स्थानिक रहिवासी पण आपल्याला मदत करतात की हे झाड कमकुवत आहे, ह्याच्यावरती लक्ष द्या. आम्ही आमचं सर्वेक्षण करतच असतो, लोकप्रतिनिधी काम करतच असतो, पण कधी कधी स्थानिक रहिवासी पण आपल्याला सांगतात की या ठिकाणी असं आहे. तर पत्र देऊनही जर निष्काळजीपणा केला असेल तर जबाबदारी निश्चित ठरली जाणार. गार्डन डिपार्टमेंटच्या तर्फे पण सगळ्या झाडांची पडताळणी केली जाते. ते कुठलं झाड कमकुवत आहे किंवा पडू शकतं या संदर्भात काळजी घेतली जाते. त्याच्या फांद्या तोडल्या जातात किंवा त्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जातं. परंतु ती बाब या ठिकाणी दिसून येत नाही आणि या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतात. मी आयुक्तांना विनंती करणार आहे की या संदर्भात जे कोण दोषी अधिकारी त्यांच्यावर कारवाई करावी. आणि एक मुलाचा 40 मुलाचा मृत्यू झालेला आहे. जी इतर मुलं आहेत त्यांच्या पण आता आरोग्याची काळजी